चला फिल्डिंग टीम. सचिन. ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकतात मी आणि आमच्या समवेत आमचे मुख्य स्कोरर शंभू भाई उर्फ शंभू डॉन या विभागामधले आमचा समवेत आहेत. आणि पहिल्या दिवसापासून शुभमजी फार चांगलं गुणलेखन त्यांनी केलं आणि त्यातल्या त्यात ते एक चांगले ब्लॉगर देखील आहेत. बट त्यांचा ब्लॉग सुरू होताच संपतो ही वेगळी गोष्ट आहे. ही त्याची खास बात आहे. आणि महाबळेश्वरमधली वन ऑफ द फेमस पर्सनॅलिटी आमच्या समवेत आहे. थोड्या वेळात सेल्फी घेण्यासाठी एक लाईन देखील लागू शकतं. त्यामुळे स्पेशल आज बॉडीगार्ड देखील आम्ही अपॉइंट केलेत. चेहऱ्यावरती एक वेगळी स्माईल एक वेगळाच तेज आहे शंभूच्या. पाहत्या क्षणी प्रत्येकाचा दिवस बनत असा चेहरा आहे. आता मॅचकडे वळूया. थँक्यू सचिन. सर दोन्ही टीम्स देखील रेडी आहेत. थँक्यू सो मच मोडीजी पाटील सरांचा तुम्ही आवाज ऐकला. आणि पुन्हा एकदा मी विशाल पाटील तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो महाबळेश्वर प्रीमियर लीग 2026 सीझन 4 मध्ये. आणि आजचा तिसरा दिवस आहे आणि आज थोडं आपण लवकर सुरुवात केलेली आहे. गेले 2 दिवस आपली सुरुवातच रात्री 8 वाजता झाली होती पण आज आपण 2 तास अगदी लवकर सुरुवात केली आहे. जबरदस्त फटका गणेश सुतारांचा बॅटमधून आला आणि असे फटके हवे देखील आहेत कारण मागील सामना देखील अगदी क्लोज मॅच जिंकली जिथे खरं तर कार्य थोडं अवघड वाटत होतं पण अवघड कार्य साध्य करून दाखवलं. परत एकदा रिवर्स आणि इथेही मिळतील 4 धावा. 4 आणखीन येतात. स्कोरकार्ड आता जाऊन पोहोचला ठीक 8 वरती. 8 ऑन द बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. आणि तसेच सह्याद्री वॉरियर्सचे मुख्य मेन ऑपरेटर आणि तसेच मुख्य मेंटॉर आणि MD म्हटलं CEO म्हटलं रे हरकत नाही गरुड ट्रॅव्हल्सचे ते फाउंडर आहेत अनिकेत यांचं देखील आगमन झालं. आपली अनिकेत हार्दिक स्वागत आहे. बट सध्याचा घडीला धुमाकूल सुतारने घातला कारण मी उल्लेखही केला की स्वतः टीम ओनर आहे आणि त्यातला त्यात एक जबाबदारी घेऊन खेळणारा खेळाडू आहे. ड्राईव्ह केला गॅपमध्ये बॉल हा देखील जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे. प्रश्न हा पडलाय की पूर्णपणे मिड ऑफ कव्हर खाली क्षेत्र बॉल अगदी पुढेच टाकला. बॅटरला आणखीन काही करायचं नव्हतं फक्त बॉलला टाइम करायचं होतं आणि सुतारने अगदी तेच काम तिथे केलं. 4 धावा येतात आणि स्कोरकार्ड आता या 4चा 6 गेला. स्कोरकार्ड आता 16 वरती जाऊन पोहोचला. मला एक प्रश्न अनिकेत कोणत्या टीम मध्ये. अनिकेत किंग मेकर आहे. अनिकेत बाहेरनं सूत्र आलं होतं. आणखीन एक चांगला फटका 5वा चौकार आलाय. गणेश सुतार काही थांबायचं नाव घेत नाहीये. आता दरम्यान दिशा खरा व अतिरिक्त रन. खरं तर जर आपण पाहिलं तर कवचित असे आपण संघ पाहतो ज्या संघामध्ये आपल्याला टीम ओनर देखील खेळताना पाहायला मिळतात. पण हा संघ मालक जिद्दी आहे आणि त्याचमुळे अगदी सलामीसाठी येतो आणि आपल्या टीमला एक चांगली सुरुवातही मिळवून देतो. आणि पहिल्या षटकाचा खेळही समाप्त झाला आणि पहिल्या षटकामध्ये गणेश सुतार यांचा बॅटमधनं 5 चौकार आलं आणि त्याचमुळे 21 धावा या पहिल्या षटकामध्ये. मॅच जी पाहताय तुम्ही सध्या घडीला चेतक वॉरियर्स एका बाजूने आहे दुसऱ्या बाजूने जय भवानी मेटतळे संघ आपल्याला इन ऍक्शन मध्ये दिसतो. आणि जय भवानी मेटतळे संघाने आतापर्यंत 2 सामने जिंकलेत ही देखील गोष्ट आहे. चांगला खेळला देखील संघ आणि त्याचमुळे शुभम यांचं गाव आहे पण सध्याच्या घडीला शुभम आपल्याला स्वराज्य महाबळेश्वर या संघामध्ये खेळताना पाहायला मिळतात. गोलंदाज तयार होतो या ओव्हरमध्ये. हर्षद येतोय सेकंड ओव्हरमध्ये. फर्स्ट ओव्हरमध्ये 21 धावा बनवण्यात आल्या त्यामध्ये 5 चौकार एक व्हाईट बॉल देखील होता. दुसरं षटक रिवर्सने सुरुवात झाली आहे. कवसला फिल्डर जरूर होता पण त्यालाही बीट करून बॉल जाईल बाउंड्री लाईनचा बाहेर. चौकारांचा पाऊस पडतोय. 5 चौकार फर्स्ट ओव्हरमध्ये आला आणि हा 6वा चौकार आला. आता दिशा खराब आहे. अतिरिक्त रन दरम्यान मिळेल
आणि अतिरिक्त साग्याने टीम टोटल आता पुढे जाईल. स्कोर कार्ड 26. 26 धावा धावफलकावरती आहेत. नेक्स्ट बॉल परत एकदा रिव्हर्स, पण आता तितकं चांगलं संपर्क बॅट आणि बॉलचं नव्हतं, त्यामुळे मिळेल फक्त सिंगल. ही तर सुरुवात आहे. जसा जसा खेळ पुढे जाईल प्रेक्षकांची गर्दी आपल्याला या स्पर्धेमध्ये आवर्जून पाहायला मिळेल. अगदी पहिल्या रात्रीपासून आपण ऑनलाईन प्रेक्षकांची गर्दी पाहिली आहे, ग्राउंडमध्ये प्रेक्षकांची गर्दी पाहिली आहे. कारण अंडरआर्म क्रिकेटची एक वेगळीच मजा, फास्ट अँड फ्युरियस क्रिकेट. अजिबात विचार करण्यासाठी वेळ नसतो, क्षणभरात निर्णय घ्यावा लागतो आणि निर्णय घेऊन त्याच्यावरती काम करावं लागतं. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, बॉडीवरती बॉल लागलाय, दरम्यान येतोय हा डॉट बॉल. का फार सोपं वाटतं की बाउंड्री फार छोटी आहे, चौकार आपण इझिली मारू, बट बॅटिंगला जेव्हा जातो ना तेव्हा समजतं की एक्झॅक्टली अडचणी काय, समस्या काय आहेत. आणि जेही बॅटर सध्या घडीला स्पर्धेमध्ये चांगले खेळले त्यांचं कौतुक करावं लागेल. हा बॉल खराब आहे लाईन आणि अतिरिक्त रन दरम्यान मिळेल आणि एक्स्ट्राचा साखेने टीम टोटल आता 28 ऑन द बोर्ड. 28 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. रिव्हर्स बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा बाहेर. 4. स्कोर कार्ड या 4 जाग्याने टीम टोटल आता टीम टोटल 32. 32 धावा धावफलकावरती आहेत. आता बॉलला चेस केलं होतं सुतारने, बट झालं काय पाहावं लागेल. अंपायरसाठी आम्ही थांबलो, चेक करायचं. सेफली फील्ड केला, सेफली फील्ड केला. इस्त्याक डाऊट असेल तर 2 मिनिटं इथं या आणि चेक करा, नो प्रॉब्लेम, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, कारण क्लिअर इझी दिसतं की बॉल सेफली फील्ड झाला. अतिरिक्त रन निर्माण मिळेल वाईटच्या स्वरूपामध्ये आणि स्कोर कार्ड आता 33. 33 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही कोणत्या प्रकारे विकेट गमावला नाहीये, ही महत्वाची गोष्ट. आता नो बॉल, नो बॉलचा इशारा होता, बट फायदा घेता आला नाहीये गणेश सुतारला. अतिरिक्त रन इथेही मिळेल आणि अतिरिक्त रन चा मदतीने धावफलक आता 34. 34 धावा धावफलकावरती आहेत. रिव्हर्स अटेम्प्ट केला आणि अंपायर सिग्नल इट इज नो बॉल. आय थिंक पाय लाईनला टच झाला तिथं, तीच गोष्ट असावी, त्यामुळे नो बॉलचा इशारा आला. आणखीन अतिरिक्त रन मिळेल या स्पर्धेमध्ये. जर आपण विचार केला तर नो बॉलचा देखील एक वेगळाच इतिहास बनला असेल. जितके नो बॉल पडलेत त्यातल्या त्यात चौकार देखील भरपूर सारे आलेत. यानंतर जो होणारा सामना आहे टॉससाठी मी इन्व्हाइट करतोय. यानंतर जी बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहे, आजचा जो शेड्यूल आहे त्यामधनं बॅटल ही 3री असेल आणि बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहे मैत्री 11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये 7 स्टार नाकिंदा. दोन्ही संघ तयारीत राहायचं आहे. पहिले सत्र जसे संपेल टॉससाठी पोहोचा. 7 स्टार नाकिंदा आणि त्यांचा विपक्षामध्ये फाईट करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे मैत्री 11. अशी लढत यात नंतर आहे. ड्राईव्ह केला, गॅप मध्ये चाललाय बॉल सरळ कव्हर्सला, बाउंड्री लाईनचा बाहेर. 4. क्लासिकल स्ट्रोक होता, फुल अँड बॉल वाईड ऑफ ऑप्शन. ड्राईव्ह केला, बॉलला फक्त टाइम केलं आणि येतात या 4 धावा आणि 4च्या मदतीने आता धावफलक 43 आणि 2 ओव्हरचा खेळ झाला. 2 ओव्हरचा अखेरता 43 धावा धावफलकावरती आहेत. बट स्टार्ट चांगला आहे, कारण ज्या स्पर्धेमध्ये फक्त चौकार अलाउड आहे त्या स्पर्धेमध्ये जर तुम्ही प्रत्येकी ओव्हर मागे 20 बनवतात किंवा त्यापेक्षा जास्त बनवतात तर यापेक्षा देखील चांगली सुरुवात आणखीन काय असू शकते. कारण 12 चेंडूंच्या खेळामध्ये 43 धावा स्कोर कार्डवरती आहेत. 30रं षटक बॉलर येतोय, सुदेश येतोय. या खेळाडूने इम्प्रेस केलं, पण सध्याच्या वेळेला या ओव्हरची सुरुवात त्याने व्हाईट बॉलने केली आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये प्रत्येकी सामना म्हटलं तर शून्यापासून सुरुवात, प्रत्येकी सामना म्हटलं तर एक नवीन सुरुवात. बघा मागील सामन्यामध्ये तुम्ही काय केले त्या गोष्टी बाजूला ठेवून तुम्हाला या सामन्यामध्ये काय करायचं आहे त्याचा विचार एक प्लेअर म्हणून करणं गरजेचं राहतं. स्वीपचा फटका आला, एका बाजूने सुतार तर दुसऱ्या बाजूने रुपेश, बट खेळण्याचा अंदाज सेम आहे. आणखी एक चौकार येतोय. 4चा सागेने स्कोर कार्ड आता 48 ऑन द बोर्ड. 48 धावा धावफलकावरती.
रणगती थांबवणं अवघड झालं, पण रणगती थांबवण्याचा मी म्हणेन एकच मार्ग आहे. भरपूर सारे चिमुकले देखील स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आले आहेत. हा महिना संपल्यानंतर बाळांनो ट्युशन आय थिंक जो तुमची चालू होणार आहे त्याची तयारी आतापासूनच करा. ड्राईव्हचा फटका इथे आला, काही चिमुकले इथे बसलेत, काही चिमुकले झाडाखाली क्रिकेट खेळतात. आणि आता इम्प्रोवाइज करायचं होतं पण पगली सफलता मिळेल. जावं लागेल बॅटर रुपेशला वापस धक्का पगला. इस्तियाक क्रमांक 3 वरती येईल यात मात्र कोणती शंकाही नाहीये. क्रमांक 3 वरती इस्तियाक. ग्लान्स केला, नो बॉलचा इशारा देखील आगे आणि बॉल बाउंड्री लाईनचा बाहेर देखील आगे. हलका बॅटचा संपर्क तिथे आला होता. आता ड्राईव्ह केला इस्तियाकने आणि हा बॉल देखील मिड विकेटला जाईल, बाउंड्री लाईनचा बाहेर. आणखीन एक चौकार. बघा बॅटर्स बदलतायत बट खेळण्याचा अंदाज चेंज होत नाहीये. खेळण्याचा अंदाज फक्त एकच आहे की आक्रमकरित्या खेळायचं. आणि चौकार तर इस्तियाकचा बॅटमध्ये येतो. आता चॉप करायचं होतं, गतीने हा बॉल टाकला होता वाईड ऑफ स्टंप बट येतो आहे. आणि आली विकेट. नाही असं वाटलं की आउटसाईड यायचं या अँगल नंतर असंच वाटलं, पण आय थिंक बॉडीला बॉल ब्रश झाला कारण फिल्डरनं देखील सेलिब्रेट तिथे केलं. स्कोर कार्ड 61 वरती आणि 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. खरं तर या अँगल असं वाटलं खरं, बट फिल्डरने सेलिब्रेट देखील तिथे केलं होतं. बट तसं काही नाही, बॉडीला बॉल ब्रश झाला होता आणि बॉल कॅरी देखील झाला होता जे फिल्डर स्लिपला तिथे उभे होते. खेळ दरबार समाप्त झाला 3 ओव्हरचा अखेरता 61 धावा स्कोर कार्ड वरती आणि 12 चेंडूंचा खेळ लागला या पगला सत्रामध्ये. 12 चेंडू आणखीन बाकी आहेत. गणेश सुतार जे इंडिव्हिज्युअली सध्या सगळीला खेळतात 32 धावा गणेश सुतार यांनी देखील बनवलेल्या आहेत. इस्तियाक सध्या सगळीला 8 धावेंवरती नॉट आउट खेळतोय. रिव्हर्स अटेम्प्ट केला सुतारने आणि जेव्हा जेव्हा रिव्हर्स अटेम्प्ट केला सुतारने बॉल फक्त बाहेरच गेला बाउंड्री लाईनचा आणि आला हा चौकार. 65 धावा धावफलकावरती गणेश सुतार आपल्या संघासाठी एक महत्वपूर्ण खेळ खेळतोय. परत एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केला, हा बॉल देखील बाउंड्री लाईनचा बाहेर. इथे हलका बॅटचा संपर्क आला होता आणि त्या जोरावरती आणखी मिळतील या 4 आणि 4 धाव्यांचा साखियाने 69 ऑन द बोर्ड. 69 धावा धावफलकावरती आहेत. अडचणी आता वाढतात फिल्डिंग टीमसाठी. परत एकदा रिव्हर्स आणि आता गोल वाचवलाय. कौतुक करावं लागेल जे फिल्डर अगदी समोरच आहेत. नेक्स्ट बॉल आणि आता ऑन साइडला पण फिल्डिंग जबरदस्त पाहायला मिळत आहे. मयूरने बॉल फील्ड केला तिकडे, चांगली फिल्डिंग त्याचे लागली. आता रिव्हर्स आणि रिव्हर्स जेव्हा जेव्हा सुतारने अटेम्प्ट केला मी जस्ट उल्लेख केला की रिव्हर्सचे जे फटके आहेत ना तो भरपूर चांगल्या पद्धतीने गणेश सुतार खेळला. आणखीन एक चौकार त्याचा वाटमध्ये आणि 44 वरती तो नॉट आउट आहे. स्कोर कार्ड आता 73 आणि अजूनही काही बॉल राहिले त्या ओव्हरमध्ये. परत एकदा रिव्हर्स आणखीन एक चौकार आणि अशा प्रकारे 4 ओव्हरचा खेळ समाप्त आणि 4 ओव्हरचा अखेरता रनचा आहे 77 आणि सुतार खेळतो 48 वरती नॉट आउट. या स्पर्धेमध्ये अर्धशतक किती बनलं? दहा पेक्षा जास्त अर्धशतक इझिली. ज्या प्रकारे खेळ लागलाय प्रत्येकी बॅटर्स या स्पर्धेमध्ये आणि आता गणेश सुतार देखील त्याच फेअरलिस्टच्या दिशेने वाटचाल करतात. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय बट जाईल बॉल बाउंड्री लाईनचा पलीकडे. 4 ने सुरुवात झाली या ओव्हरची
आणि स्कोर कार्ड आता या 4च्या सहाय्याने 81 ऑन द बोर्ड आहे. 81 धावा धावफलकावरती. सिंगल घेतली जाईल. सिंगल कंप्लीट. स्ट्राईक आता गणेश सुतारकडे. धावफलक या सिंगलचा सहाय्याने आता 82 धावा तर बनलेल्या आहेत नीरज. 4 चेंडू अडकीन राखले. 4 मध्ये मी म्हणेन की अडकीन 2 ते 3 चौकार. तो प्रयत्न गणेश सुतारचा नक्कीच असेल. ड्राईव्ह केलं आणि या फटक्यासोबत आपलं पहिलं अर्धशतक कंप्लीट केलंय गणेश सुतारने या स्पर्धेमध्ये. जबरदस्त केली लागली आहे गणेश सुतारची या स्पर्धेमध्ये. आणखीन एक फलंदाज ज्याने या स्पर्धेमध्ये अर्धशतक ठोकलंय आणि पहिला संघमालक ज्याने अर्धशतक ठोकलंय ही महत्वाची गोष्ट. आणि आता झालं काय, आणि बॉल दरम्यान जर आपण पाहिलं नो बॉल देण्यात आला. आणि आता हॅमर केलाय. बॉल जाईल लॉंग बॉलला. आणखीन एक चौकार गणेश सुतारचा बॅटमधनं. चौकारांचा सिलसिला काही थांबत नाही. रन्स आता या 4च्या सहाय्याने 91 91 ऑन द बोर्ड. ड्राईव्ह केलाय. आता स्वतः गोलंदाजी ते पोहोचतोय आणि सिंगल झाली कंप्लीट. टीम टोटल 92 आणि शेवटचा बॉल या फर्स्ट इनिंग मधला. त्यानंतर आपण टॉस देखील करणार आहोत. एका बाजूने 7 स्टार नाकिंदा आपल्याला पाहायला मिळेल आणि दुसऱ्या बाजूने मैत्री 11 त्यांचा अगेन्स्ट खेळणार आहे. सिंगल झाली. दुसरीचा प्रयत्नामध्ये विकेट येईल आणि अशा प्रकारे पहिलं सत्र समाप्त. टोटल रन्स या फर्स्ट हाफ मध्ये बनवण्यात आल्या 93 आणि 94चा टार्गेट सेट केला टीम जय भवानी मेटतळ. टॉस साठी या टीम 7 स्टार नाकिंदाचे कॅप्टन 93 94चा टार्गेट. करेक्ट. दोन्ही स्कोरर 93 सांगतायत. चा टार्गेट असेल. सर टॉस साठी या 7 स्टार नाकिंदा आणि मैत्री 11 दोन टीमचे कॅप्टन जर आपण पोहोचा. मैत्री 11 टीमचे कॅप्टन आणि 7 स्टार नाकिंदा. सलामीची जोडी दाखल झालेली आहे. बॅटर आदेश आणि त्यांचा समवेत. पहिलाच बॉल रिव्हर्स. बॉल जाईल बाउंड्री लाईनचा बाहेर. आदेशने सुरुवात केली आहे 4 ने. चांगला फटका आला रिव्हर्स. परत एकदा रिव्हर्सचा फटका. हा बॉल देखील बाउंड्री लाईनचा बाहेर. टीट फॉर टॅथ जशास तसे उत्तर देत असताना टीम जय भवानी मेटतळे बॅक टू बॅक 2 चांगले फटके. बॅटर आदेशचा बॅटमध्ये आलं. तिसरा येईल का नाही. हा बॉल चांगला टाकलाय. डॉट बॉल दरम्यान येतोय. रनचेस सोपा नाहीये. 94चा रनचेस कंप्लीट करायचा आहे आणि स्टार्ट महत्वाचा आहे. त्यासाठी 2 चौकार आलेत आणि इथे इम्प्रोवाइज करायचं होतं आणि प्ले डाऊन होता होता वाचलेत. डॉट बॉल दरम्यान येतोय. बघा महत्वाची गोष्ट काय, रनचेज मध्ये ॲज अ बॅटिंग साईड तुम्हाला रिक्वायर रेट ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे बॅटिंग करायची आहे आणि रिक्वायर रेट पासून जर तुम्ही मागे पडले तर त्यानंतर रिकव्हरी करणं अवघड आहे आणि त्याचमुळे अगदी
पहिल्या षटकापासून रन्स बनवणं महत्वाचं आहे, बट सलगचा हा तिसरा डॉट बॉल आलाय. अवधूत मागील सामन्यामध्ये एक्सपेन्सिव्ह जरूर होता, पण या सामन्यामध्ये आता चांगली बॉलिंग करतोय. रिव्हर्स अटेम्प्ट केला, इस्तियाक झाली मिस्टेक आणि त्याचमुळे मिळतील या 4 आणि पहिलं षटक समाप्त. पहिल्या षटकामध्ये एकूण रन्स 12 आणि येत्या 4 ओव्हरमध्ये हा सामना जिंकण्यासाठी आणखीन करायचा आहे. करेक्ट 82 धावांची आणखीन आवश्यकता आहे. 4 ओव्हरचा खेळ राहिला. कॅल्क्युलेशन जर आपण केलं तर पर ओव्हर ऑलमोस्ट आता करायचं आहे 10.5 रन पर ओव्हर करायचं. अजित येतोय. अजितने मागील सामन्यामध्ये आपल्या मिस्ट्री मुलं एक निसटता विजय आपल्या संघाला मिळवून दिला, पण इथे नो बॉलने सुरुवात झाली आहे. वेलकम ॲनी भाई. स्कोर कार्ड सध्या सगळीला 13 वरती आहे. अतिरिक्त रनचा सागेने आणि जिंकण्यासाठी 81 करायच्या 4 ओव्हरमध्ये. 81 आणखीन करायचं. इम्प्रोवाइज केला आहे आणि असे फटके सातत्याने हवेत. आणखीन एक चौकार येतोय. या स्पर्धेमध्ये भरपूर साऱ्या घडामोडी आपण याआधीही पाहिलेल्या आहेत. ऑलमोस्ट 103 धावा चेस झाल्याच होत्या. आपण 14 मध्ये 25 धावा देखील डिफेंड होताना पाहिलेल्या आहेत. दोन्ही बाजूंनी खेळ आतापर्यंत राखला आणि त्याचमुळे ना जोपर्यंत हा सामना ना पूर्णपणे ना एक्झॅक्टली क्लिअर विजन आपल्याला दिसत नाही ना की एखादा संघ पुढे, तोपर्यंत कोणताही प्रेडिक्शन निराश करणे चुकीचंच ठरणार. कारण भरपूर साऱ्या घडामोडी, भरपूर सारे अप अँड डाऊन्स आणि भरपूर सारे हलके चमत्कार देखील आपण या स्पर्धेमध्ये पाहिलेत. डॉट बॉल दरम्यान येतोय. अजितने मागील सामन्यामध्ये जेव्हा 18 मध्ये 33 धावा होतं तेव्हा एका ओव्हरमध्ये 3 विकेट काढले होते ना आपल्या टीमला, त्या मॅच मध्ये पुढे नेलं होतं. हा बॉल देखील चांगला टाकलाय आणि सिंगल झाली कंप्लीट. गणेश सुतार यांनी जे अर्धशतक बनवलं त्याचीच ती एनर्जी आता फील्डमध्ये पाहायला मिळते आहे. एक जबरदस्त इनिंग त्यांनी खेळली फर्स्ट हाफमध्ये आणि त्या इनिंगमुळेच 93 पर्यंत पोहोचू शकली टीम चेतक वॉरियर्स. रिव्हर्स केला अटेम्प्ट आणि सक्सेसफुल अटेम्प्ट. चौकार येतोय. बघा पाहायला फार सोपं वाटतं रिव्हर्स किंवा त्यानंतर पॅडल स्वीप हे जे फटके बॅटर खेळतात सध्याच्या घडीला, बट अंडरआर्म क्रिकेट त्यामध्ये देखील हेवी बॉल यूज केला जातो या स्पर्धेमध्ये. तितकंही सोपं नाही आहे, बट सध्याच्या घडीला सोपं नसलं म्हणून काय, जर कार्य चांगले असतील तर अवघड गोष्टी नीरज सोप्या होतात. आणि सध्याच्या घडीला आणखीन एक चांगला फटका येतोय. चौकार. खेळ समाप्त. 2 ओव्हर 2.5 ओव्हरचा अखेरचा रन्स आहे 30. खेळ राहिला 18 चेंडूंचा आणि 18 मध्ये करायचा 64. 30 18 मध्ये 64 हव्या आहेत. 18 मध्ये 64 धावांची आणखीन आवश्यकता आहे. मॅच तर बनवली आहे, कारण स्टार्ट महत्वाचा होता. तुम्हाला पहिल्या 2 षटकांमध्ये रन्स हव्या होत्या आणि त्या प्रकारे रन्स आलेले देखील आहेत आणि त्याचमुळे हा सामना फार इंटरेस्टिंग होण्याची शक्यता देखील वाढली आहे. इस्तियाक आलाय आणि ऑलमोस्ट विकेट सोबत घेऊनच आला होता, पण डॉट बॉल येतोय. थोडं लेफ्ट राईट जर झालं असतं तर पहिला धक्का लागण्याची शक्यता तितकीच होती. आता स्वीपचा फटका. चौकार आणखीन एक. असे फटके सातत्याने हवेत. कारण आता जर आपण समीकरणाचा विचार केला तर जिंकण्यासाठी 60 धावा आणखीन करायचा. चेंडू लागले तर येते 16 मध्ये 60 करायचे आहेत. म्हणजे प्रत्येक बॉलवरती ऑलमोस्ट चौकारच हवा. आणखीन एक चौकार दरम्यान येतोय आणि आता 15 मध्ये 56 हव्या आहेत. या स्पर्धेमध्ये ज्या घडामोडी घडलेल्या आहेत ना त्या पाहून मला असं वाटतं की 3 ओव्हरमध्ये 70 जरी असले तरी टीम गिव्हअप नाही करत, प्रयत्न करतात. ही गोष्ट लागलेली या स्पर्धेमध्ये. परत एकदा स्वीप. आणखीन एक चौकार आणि आता 14 चेंडू लागलेत आणि 14 मध्ये 52. 52 धावांची आणखीन आवश्यकता आहे. कमबॅक चांगला केला. हे दोन्ही युवा फलंदाज आपल्या टीमला सध्या सगळीला एक कठीण रनचेस मध्ये लीड करतात आणि सध्या सगळीला या जोडीने आपल्या संघाला या सामन्यामध्ये जिवंतही ठेवलं. परत एकदा स्वीप. आणखीन एक चौकार आणि आता चेंडू लागलेत येते 13 आणि 13 मध्ये 48 धावा करायचं. बघा चौकार तर हवेत, बट त्यासोबत थोडा आता लक फॅक्टर ही हवाय बॅटिंग टीमला. कारण बघा प्रत्येकी बॉलवरती चौकार येईल असंही नाहीये. एखादा बॉल चांगलाही पडणार आहे. यस, ज्या गोष्टीचा उल्लेख मी करतच होतो की एखादा बॉल चांगला पडणार आहे. डॉट बॉल आला. चेंडू लागलेत 12 मध्ये करायचा. 48 म्हणजे 12 चेंडू आणि 12 चौकारांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. जय भवानी मिटतले संघाला.
12 चेंडू लागलेत आणि 12 मध्ये 48 करायचे. अवधूत वरती विश्वास दाखवण्यात आला. मैत्री 11 चे कॅप्टन आणि टीम फुल रन बॉल डॉट बॉल येतोय. 7 स्टार नाकिंदा आणि मैत्री 11. दिशा खराब. सर टॉस साठी पोहोचा प्लीज. मैत्री 11 चे कॅप्टन 7 स्टार नाकिंदाचा कॅप्टन. चौकार येतोय खरा बट एक कॅल्क्युलेशन आता समोर ठेवावं असं वाटतं की चेंडू लागले 10 आणि 10 मध्ये 10 चौकार जरी आले तरी 43 बनणार नाहीत ही देखील गोष्ट. आणखीन एक चौकार इथे आला. नशिबाची साथ थोडी हवी आहे बॅटिंग टीमला. एखादा नो बॉल अथवा व्हाईट बॉल्स या गोष्टी हव्या आहेत. बट फिल्डिंग टीमसाठी कार्य सोपं आहे. सर्व चौकार जरी आले तरी चेतक वॉरियर्सच जिंकणार आहे. आणि त्यामध्ये आणखीन एक दरम्यान इथे चांगला बॉल टाकलाय. मिळेल फक्त सिंगल. सिंगलच मिळेल. बघा 93 धाव्यांचा रन चेस. किती आपण विचार केला तर सोपं काम नव्हतंच. प्रयत्न चांगले केले खरं तर बॅटिंग टीमने. पण आता कुठेतरी या सामन्यामध्ये मागे राखलेत टीम अजय भवानी मेटतळे. मैत्री 11 चे कॅप्टन 7 स्टार नाकिंदाचे कॅप्टन आलेले आहेत. मैत्री 11 चे कॅप्टन. चला लवकर पोहोचा मैत्री 11. सर दोन टीमचे कॅप्टन. आता आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचा. टॉस आपण करूया. दोन्ही टीमचे कॅप्टन आलेले आहेत. गणेश दादा बावळेकर दादांच्या शुभेच्छा. आपण टॉस करूया आणि रन्स झालेले आहेत टोटल 60 आणि चेंडू लागलेत येते 6 आणि 6 मध्ये करायचं आहेत करेक्ट 34 धावांची आवश्यकता. सहा मध्ये 34 करायचं. सर टॉस करूया. दोन टीमचे कॅप्टन आहेत आणि हा टॉस करण्याकरिता गणेश दादा बावळेकर दादांना मी विनंती करतो आपल्या शुभेच्छा. आपण हा टॉस करायचा आहे. खरं तर जी यंग ब्रिगेड आहे त्यांनी भरपूर चांगलं काम या स्पर्धेमध्ये केलं. सुजल आता खेळणार आहे. याआधी आपण प्रज्वलला पाहिलंय. त्यानंतर या सामन्यामध्ये आदेशही चांगला खेळला. हर्षदही चांगला खेळला. रिझल्ट काय असेल ती वेगळी गोष्ट आहे. बट सध्या सगळीला दोन्ही बॅटर्स चांगलेच खेळलेत ही गोष्ट आवर्जून मी सांगेल. 6 मध्ये 34. अजित आला. पगलास बॉल जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे. चौकार येईल. बघा महत्वाची गोष्ट काय की या रन्स यासाठी देखील महत्वाचे आहेत की नेट रन रेट कॅल्क्युलेशन केलं जाणार आहे. तुम्ही किती फरकाने सामना गमावता ती देखील गोष्ट मॅटर करते. आणि त्याचमुळे ना या रन्स ज्या आहेत ना नेट रन रेट थोडं कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. इम्प्रोवाइज केलं. आणखीन एक चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. चेंडू आता 4 लागलेत आणि 4 मध्ये करायचं 26. परत एकदा बॉल. आता जाईल बॉल डायरेक्टली बाहेर. येईल विकेट. झटका लागला पगला. टॉस देखील तिथे कंप्लीट होतोय. टॉस जिंकला मैत्री 11 आणि निर्णय काय मैत्री 11 निर्णय. पॅन वरती बॉल. चौकार आला आणि आता चेंडू लागलेत या सामन्यामध्ये येते. 2 चेंडू लागलेत फक्त. आणि दरम्यान येतो हा डॉट बॉल जरूर आला असता पण बॅटर क्विक होते. सिंगल झाली कंप्लीट आणि शेवटचा बॉल या सामन्यामधला. शेवटचा चेंडू अशा